जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आता रोजगारासाठी आवाज उठविला आहे। विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील कंत्राटी पदांवर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अनेक युवक युवतींनी 11 महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। प्रशिक्षण काळात त्यांनी संबंधित कार्यालयांमध्ये जबाबदारीने काम करत प्रत्यक्ष अनुभव मिळविला आहे। त्यामुळे आगामी भरती प्रक्रियेत या अनुभवी आणि कुशल मनुष्यबळाचा विचार करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणणे आहे। प्रशिक्षणार्थ्यांनी शासनाच्या 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.5 चा उल्लेख करत उमेदवारांची इच्छुकता आणि आस्थापनांची गरज लक्षात घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याचे सांगितले आहे। तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण करून देण्यात आली आहे। याशिवाय रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात यावे आणि संबंधित आस्थापनांनी कंत्राटी पदांसाठी अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळावा आणि कंत्राटी भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आता विभागीय प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे लक्ष लागले आहे। विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं कारण मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना जो आपली अमरावती जिल्ह्यामध्ये चालू आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ते स्थापन केली की तरुण बेरोजगारांना काम देण्याचं काम दिलं। त्यांना पहिले त्याचा कालावधी 6 महिने होता, नंतर तो 5 महिने अजून वाढवून दिला, म्हणजे 11 महिने केला। त्याच्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना कामावून अचानक काढण्यात आलं। त्या विद्यार्थ्यांना आता बेरोजगार झाले, आता कुठे जातील ते? त्यांना रोजगार संधी नाही। पहिलेच तो पेपर फुटीचे कार्यक्रम सर्व कार्य चालू आहे जिल्ह्यामध्ये, सर्व यंत्रणा विस्कळीत झाली। अशा बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय कुठं जातील? म्हणून आम्ही विभागीय मॅडम त्यांना निवेदन द्यासाठी आलो आहे की मॅडम तुम्ही तरी या मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनातील जे बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांना न्याय भेटून द्या आणि आपल्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही गव्हर्नमेंटच्या त्यांना कंत्राटी बेसवर 11 महिन्याचे त्यांना जॉईन करा, त्यांना नियुक्त्या द्या, म्हणजे ताकी ते सर्व विद्यार्थी बेरोजगार राहतील नाही, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा जो पैशाचा विषय आहे तुटपुंजी त्यांना मदत भेटते, ते त्यांना त्याचा उदरनिर्वाह होईल अशी आम्ही विभागीय आयुक्तांना विनंती करतो। एकंदरीत किती विद्यार्थी आहे तुमच्या जिल्ह्यातून? अमरावती जिल्ह्यातून जवळपास 4,000 विद्यार्थी आहे। सर्व विद्यार्थी बेरोजगार झाले। आता आमची मुख्यमंत्र्याला मागणी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही मंत्रालयात जाऊन त्यांना निवेदन देणार आहे की साहेब तुम्ही जी योजना चालू केली त्याचा उपक्रम चांगला होता, परंतु आता बेरोजगारांना तुम्ही काढून टाकलं, हे अत्यंत निंदनीय आहे। म्हणून डबल त्यांना कायमस्वरूपी एखाद्या डिपार्टमेंटमध्ये स्थायिक करून घ्यावे अशी आमची विनंती आहे।